गुटखा, मावा, सिगरेट, सुपारी, पान मसाला व चरस गांजाची विक्री प्रतिबंधित असून आजही मोठ्या प्रमाणात गुटखाच्या माध्यमातून ड्रग्सचीही विक्री होत आहे. या प्रकरणी कारवाई झाल्यावरही आरोपी मोकाट सुटतात. त्यामुळे या संदर्भातील कायदे अधिक कडक केले जातील. तसेच त्यात अधिक सुधारणा करून अशा प्रकरणी मकोका लावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र शासनाचा गुटखा विक्रीस मनाईचा आदेश आहे. त्यानंतरही भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार विविध गुन्हे नोंदवून 17,40,000 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. नवी मुंबईत 1,144, अहिल्यानगरमध्ये 185, जालना 90, अकोला 35, नाशिक 131, चंद्रपूर 230, सोलापूर 108, बुलढाणा 634, नागपूर 49, यवतमाळ 1,706 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुटखा विक्री थांबवण्यासाठी संयुक्त कारवाई पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थाविरोधी कार्यकारी समिती अशा समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात व आजूबाजूच्या परिसरात दुकानामध्ये नशाजन्य गोळ्या, चॉकलेट किंवा इतर काही खाद्यपदार्थाची मुलांना विक्री होणार नाही. या अनुषंगाने नियमित पोलीस विभागामार्फत डमी ग्राहक पाठवून पडताळणी करण्यात येणार आहे. असे असले तरी अशी विक्री सुरू असल्याने त्यावर कठोर प्रतिबंध घालण्यासाठी कमकुवत कायदा अधिक कठोर व कडक करण्यासाठीचे निर्देश कायदा व विधी विभागाला सांगण्यात आलेले आहेत. मकोका लावतानाच त्यांच्यावर NCOC करण्यात येईल. यासोबतच अशा प्रकरणी दर्जेदार पुनर्वसन केंद्र तयार करण्याचेही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार रईस शेख यांनी भिवंडीत आजही मोठ्या प्रमाणात गुटखा व ड्रग्ज विक्री होत असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर भिवंडीत विशेष कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.